नागपुरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 यांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्सार नगर परिसरात रहमानिया इंग्लिश कॉन्व्हेंटसमोर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मोहम्मद इरफान मोहम्मद इलियास राहणार डोबी अन्सार नगर तहसील नागपूर याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी मोनो किट, मोनो गोल्ड आणि काला बिच्चू या नावाने विक्रीसाठी ठेवलेला नायलॉन मांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 22 चक्री कोन नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे 23,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम 99 अंतर्गत कलम 5 व 15 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील API गीते, SC नजीर आणि त्यांचे पथक हे नायलॉन मांजा संदर्भामध्ये कारवाईसाठी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे तहसीलच्या एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना अन्सार नगर भागामध्ये एक व्यक्ती नायलॉन मांजाची कब्जात बाळगून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली. त्या रेड कारवाईमध्ये त्यांना एकूण 22 नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या आणि अन्सार नगर भागातील आरोपी आहे मोहम्मद इरफान मोहम्मद इलियास राहणार डोबी अन्सार नगर याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 5-15 आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी अपराध दाखल करण्यात आलेला आहे. आणि अशा आरोपीकडून मोनो काईट, त्यानंतर मोनो गोल्ड, मोनो बिच्चू असे वेगवेगळे लेबल असलेले जे प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे असे आम्ही त्याच्याकडून 22 चक्री जप्त केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन तहसीलच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यातील आपणा सर्वांना कल्पना आहे की नायलॉन मांजा प्रतिबंधक आहे. त्या नायलॉन मांजाच्या आधारे बऱ्याचशा लोकांचं गळा कापून किंवा अपघात होऊन जीवितास धोका निर्माण झालेला आहे. या संदर्भात माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी सुद्धा निर्देश जारी केलेले आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणं हा मानवी शरीरासाठी, पक्षींसाठी अत्यंत धोकादायक आहे. याद्वारे सुद्धा आम्ही नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजाचा आपण वापर करू नये, साध्या धाग्याचा वापर करावा. कारण आपण या मकर संक्रांतीच्या सण उत्सवाच्या अनुषंगाने नायलॉन मांजा वापरतो, परंतु तो धागा जो अस्ताव्यस्त कुठे पडून जातो त्याच्यामुळे मानवी जीवितास, त्या पक्ष्यांचा, प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि मोठी मनुष्यहानी किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये. असा नायलॉन मांजा जर कोणाकडे मिळून आलास किंवा दिसल्यास तर त्याच्याविरुद्ध सक्त कानूनी कारवाई करण्यात येईल.